वाल कोण कोण अधिकारी इथला प्रसाद फक्त अधिकारी माणसालाच मिळतो महाराज. अधिकारी कोण? जो नामधारक आहे, ज्याने सेवा केली, ज्याने चिंतन केलं, ज्याने मनन केलं, ज्याने श्रवण केलं, ज्याने 8 दिवस या ठिकाणी सेवा केली, त्याला प्रसाद मिळतंय. आता इथला प्रसाद म्हणजे महाराज घरचा भात आणि घरचे वरण बरं का. घरच्या भाताला, घरच्या वरणाला, घरच्या चपातीला अन्न म्हणतात, मान्य आहे, अन्न म्हणतात. पण इथं जे करतात त्याला प्रसाद म्हणतात. कारण इथलं जे अन्न आहे ना ते पवित्र आहे. आणि ते कशानं पवित्र झालं? तुकोबाराय सांगतात, पवित्र ते अन्न हरीचे चिंतनी भोजन. अन्न पवित्र कधी होतं महाराज? तर देवाचं चिंतन केल्यानं, देवाचं नामस्मरण केल्यानं आपल्या पुढे ताट आलं महाराज, आपल्या पुढे ताट आलं. आपण घरात जेवायला बसलो, पण ते अन्न खाताना फक्त एवढं जरी म्हणलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किंवा आपण ज्ञानदेव म्हणून त्याच्या ते अन्न होत नाही, ते सुद्धा पवित्र होतं आणि ते प्रसाद होतं महाराज. कधी होतं? देवाचं नाव घेतलं तर पवित्र ते अन्न. हरी चिंतनी भोजन. अन्नाची कधी निंदा करू नये शास्त्राने सांगितलंय. अन्नम न दिल्यात. जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, जरी तुम्हाला काही अडचण असेल, पण ताटात जे अन्न आले ना तुम्ही 2च घास घ्या, जास्त घेऊ नका. तुम्हाला जेवढं लागतं ना तेवढंच घ्या, पण त्या अन्नाची नासाडी करू नका आणि त्या अन्नाला दूषण ठेवू नका. कसला केलाय बाबा स्वयंपाक? काय स्वयंपाक आहे? याला स्वयंपाक म्हणतात का? असलं कुठं करायचं असतं का? एकतर त्या ज्या बाईनं तयार केले तिचा अपमान सगळ्यात मोठा. दुसरा अपमान कुणाचा झाला? ऐका, अन्नाचा अपमान केल्यामुळं काय होतंय माहित आहे का? अन्नाचा अपमान केल्यामुळं काय होतंय ऐका. जीवाला चावली भोजन, Yeah.
वाईट गोष्टीचं नाव घेतलं ना या प्रमाणामध्ये बघा काय म्हणले त्याची जीभ नाचवलेली आहे ना नाचवलेली त्याला असं म्हणले नाही तुकोबार आहे धाब्यावर चढणारा असं म्हणले नाही काही गोष्टी आपण बोलत असतो कीर्तनकार तर ते संताच्या प्रमाणाला धरून बोलत असताना इथे शब्द कसे वापरले दुग्ध मृत शर्करा पक्वांना आता रोज चांगलं वगळं खाणारा महाराज रोज तुपासोबत खाणारा रोज दुग्ध पिणारा शर्करा बिश्री अशी बासुंदी गुलाबजामुन खाणारा त्याला एखाद्या दिवसाला साधं जेवण दिलं की त्यानं काय करतं त्याला नाव ठेवतं आता आपल्या भाषेत गावरान भाषेमध्ये त्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं रोज बाहेर कंदुऱ्या खातोय त्याला घरचं अन्न गोड लागतं का महाराज रोज इकडं बाहेर खाणारा तसं संत म्हणतात की बाबा जे आपल्या ताटात आलंय ना त्याचा अपमान करू नका जीवाला चावली भोजना दुग्ध घृत शर्करा पक्वाना निंदिले उपांना अन्न म्हणा निंद्यात निंदिले उपांना केने पातलो मुखबंधना म्हणून मुखात झालो नियम असा महाराज असं सांगतात शतम विहाय भोक्तव्यम 100 काम बाजूला सोडा म्हणे कधीच असं म्हणायचं नाही तुम्ही ताट करून ठेवा मी आलो म्हणायचं कारण ताट वाढून अन्नानं आपली वाट बघू नये म्हणजे आपण बसल्यावर आपण अन्नाची वाट बघावं म्हणे कळलं का आपण आधी ताटावर जाऊन बसायचं मग अन्न वाढायचं असा नियम आहे असं कधीच करायचं नाही म्हणून शतम विहाय भोक्तव्यम आणि देवाचं नाव घेण्यासाठी कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत कोट्यावधी कामं जरी असली तरी बाजूला सोडावी आणि काय करावं देवाचं नाव घ्यावं म्हणजे काय गाईला पाणी पाजायचं सोडावं आणि मारुतीच्या मंदिरात जाऊन जप करत बसावं नाही म्हणजे काय गाईला पाणी पाजतच म्हणजे कोट्यावधी कामं कुठली डोक्यातली संसाराची कोट्यावधी कामं डोक्यातली बाजूला काढावं आणि गाईला पाणी पाजतच शेतात नांगर हाकतच मग कामामध्ये अन्न कधी पवित्र होते ऐका माय हो ऐका स्वयंपाक करता करता तुमच्याकडे मोबाईल असेल तर स्वयंपाक करता करता हरिपाठ लावा आणि किचन वट्यावर ठेवा आणि स्वयंपाक करा हरिपाठ ऐकत ऐकत ते अन्न पवित्र होईल स्वयंपाक करता करता काकड्या लावा आणि स्वयंपाक करा स्वयंपाक करता करता कोणतं एखादं ओम नमः शिवाय भजन लावा कोणतं महालक्ष्मी स्तोत्र लावा कोणतंही लावा ते ऐकत ऐकत जर तुम्ही स्वयंपाक केला ना तर तीच तुमची भक्ती माझं म्हणणं असं आहे सध्या काय झालं महाराज सगळीकडे गर्दी वाढली वागण्यात मात्र गर्दी राहिली गर्दी वाढली वागण्यात गर्दी राहिली नाही भक्ती मंदिरातच येऊन करा असं संतांनी कुठं लिहून ठेवलं नाही मंदिरातच येऊन करा म्हणून बंधन असं घातलं नाही मंदिरातही आलं पाहिजे संत सांगतात पंढरपूरलाही आलं पाहिजे संत सांगतात आळंदीची वारी केली पाहिजे पण एखाद्याला करणं होत नाही वारी करणं होत नाही येणं होत नाही पंढरपूरला त्यांना आपल्या संसारात काम करता करता झोपल्या जागी बसल्या ठिकाणी व्यापार करता करता जरी देवाचं नाव घेतलं ना तरी त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताची प्राप्ती होते हे संतांनी आपल्याला सोपा आणि सुलभ असा मार्ग सांगितलेला आहे म्हणून आजच्या या काल्याच्या प्रसंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबार आहे जगद्गुरु श्री तुकोबार आहे गोपाळांच्या मुखातली भाषा सांगतात भाषा काय देवा आम्ही संसारात एवढे रमलेलो होतो आम्ही संसारात एवढे गंजलेलो होतो आम्हाला संसार म्हणजेच खरा वाटत होता आणि संसारातल्या सुखासाठी आम्ही रात्रंदिवस धडपडत होतो संसारामध्ये मरत होतो संसारात आम्ही खपत होतो काय ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे उंबरातील आहे हे तुकोबारांचा अभंग आहे तुकोबारांचा अभंग आहे उंबरातील कीटका हेची ब्रह्मांड ऐसे लेखा काय म्हणतात तुकोबार आहे उंबरातल्या किड्याला वाटते उंबरातल्या किड्याला की एवढंच ब्रह्मांड आहे एवढं
जेवढं ब्रह्मांड आहे वाटतं उंबरातल्या किड्याला, ते उंबर जेवढं असते ना उंबर एवढंच ब्रह्मांड आहे वाटतं त्याला, म्हणजे तिथंच सुख आहे वाटतं, एवढ्या पुरतच आहे वाटतं त्याला जिंदगी, म्हणजे जीवन म्हणजे एवढंच आहे वाटते.